गेल्या 40 वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवरती एक हाती सत्ता चंद्रकांत रघुवंशी यांची राहिलेली. पुन्हा एकदा जनतेने त्यांच्याकडे ही सत्ता जी आहे ती सोपलेली आहे. आपल्यासोबत आमदार चंद्रकांत रघुवंशी. सर, काय सांगणार? गेल्या 40 वर्षापासून सत्ता आपल्याकडे होतं, पुन्हा एकदा जनतेने विश्वास जो आहे तो आपल्यावरती टाकलेला आहे. पहिले मी थोडीशी दुरुस्ती करतो की आमच्या विचारसरणीच्याच 3 नगरसेवक नगरपालिकेवर पॅनल निवडून आलाय. नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तिन्ही नगरपालिकेमध्ये आमच्याच विचारसरणीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. आम्ही त्यांच्या बरोबरच होतो सत्तेमध्ये, शिवसेना. आणि म्हणून जनतेने या जिल्ह्याचा बहुतांश कौल तिकडे सुद्धा राष्ट्रवादी अजितदादा पवारचा नगराध्यक्ष निवडून आलाय. भारतीय जनता पक्षाची गटबाजी भारतीय जनता पक्षाला नडली आणि आम्ही पक्षापेक्षा मोठे आहोत असं काही विद्वान लोक समजत होते. त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेने म्हणजे 4ही शहराच्या जनतेने त्यांची जागा दाखवली आणि म्हणूनच त्यांचा दारुण पराभव झाला असं मला वाटतं. सर, पण हिंदू वर्सेस विरोधाशी ही नगरपालिकेची निवडणूक केली गेलेली होती, तसाच प्रचार केला गेला होता. काय सांगणार? असा प्रयत्न केला गेला पण जनतेने साथ दिली नाही. हिनाताईचं शेवटचं भाषण जर बघितलं तर त्यांनी हिरव्याचा बंदोबस्त करावा लागेल जे बोलले. त्यांना असं वाटत होतं की सर्व भगवे त्यांच्या घरी मागे येतील. त्यांच्या हिंदूंना एक करायचा विचार त्यांनी केलाय, सत्य आहे. पण त्या त्यांच्या समाजाच्या झाल्या नाही. जिच्या काकाने या समाजाच्या मोर्चामध्ये नंदुरबार शहराला एवढं वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. 250 आदिवासी बांधवांची, तरुण पोरांची जेलमध्ये 2 महिने जेल भोगली त्यांना ते सोडवू शकले नाही. तर हिंदूंना एकत्र करून हिंदूंना दंगली भडकायला लावून मग हिंदूंना कुठं ते सोडवतील हे हिंदूंना बी कळतं. पण एक नक्की की त्यांनी मुस्लिम समाजाला माझ्यासाठी एक करून दिलं आणि मी त्यांचा आभारी. सर, पण जिल्ह्यात 2 आमदार, एक माजी खासदार आहे. असं असताना जिल्ह्यात एकही नगरपालिकेवरती भाजपची सत्ता आलेली नाही. कसं पाहता याकडे आपण? नाही, मी नाही पाहत. त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. त्यांनी, ही नांदी आहे, ही घंटी आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर सत्ता चढली असेल तर ती उतरून घ्या. सत्ता ही जनतेची सेवा करणारं माध्यम आहे आणि तसंच तुम्ही वागा. नाहीतर तुम्हाला अजून फक्त एकच राहिले घरामध्ये आता, त्यांना बी घरी बसवू जर जनतेने ठरवलं तर. मी नाही, आणि जनताच ठरवते जे करायचं असेल ते. पण त्यांना असं वाटत होतं सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर मी ठरवेल ते करेल आणि राजकारणामध्ये जिद्द करू नये असं मला वाटतं. राजकारणामध्ये जनता फैसला करते. त्या लोकसभेत पराभव झाला, मी एकट्याने त्यांचा पराभव नाही केला, अख्ख्या जिल्ह्याने क्रांती केली. दारुण पराभव झाल्यावर बी त्यांची हौस पिटली नव्हती आणि ते अक्कलकुव्याला गेल्या परत. जो आमच्या पाडवी त्यांच्या बरोबर प्रामाणिक होता त्याच्याच विरोधात त्या अपक्ष राहिल्या. तिथल्या बी लोकांनी त्यांना नाकारलं आणि आता नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची खुजली मिटवली लोकांनी. त्यांना फारच खुजली आली होती की नाही, मी नंदुरबारची नगरपालिका ताब्यातच घेईल. पण कोणी ताब्यात घेत नाही, ताब्यात जनता देते आणि जनतेच्या विश्वासाला तुम्ही पात्र राहिले तरच सत्ता तुमच्याजवळ नांदते. आम्ही 40 वर्षापासून सत्ता जनतेसाठी वापरतोय म्हणून आज मला वाटतं, अभ्यास नाही माझा पूर्ण, पण 25 वर्ष सतत नगराध्यक्ष राहणारी रत्ना रघुवंशीच असेल. कारण आत्ताही 5 वर्षाची टर्म आहे आजपासून. तर 25 वर्ष एका नगरपालिकेचं नगराध्यक्ष राहणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे किंवा जनतेच्या विश्वासाप्रती तुम्ही पात्र होता म्हणूनच तुम्ही एवढे वर्ष नगराध्यक्ष. सर, पण एकंदरीत असं म्हणता येणार की येणारी जिल्हा परिषदेची सुरुवात जी आहे ती विजयाची सुरुवात जी आहे ती नगरपालिकेपासून झाली असं म्हणावं लागणार मग. बघा, मागच्या वेळेला सुद्धा नगरपालिका झाल्यावरच जिल्हा परिषद झाली होती आणि जिल्हा परिषद सुद्धा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली होती. आता भी मी काल सांगितलं की ये तो अभी झाकी है, जिल्हा परिषद बाकी आहे. आणि नक्कीच जेवढे पेढे त्यांनी आता इथं वाटले त्याच्यापेक्षा डबल पेढे त्यांना जिल्हा परिषद मध्ये वाटावे लागतील, तरी बी त्यांची सत्ता येणार नाही. अख्खा जिल्हा काही होऊन गेलं तरी गावित परिवाराचा अध्यक्ष सहन करणार नाही, हे मला आत्मविश्वास. मग जिल्हा परिषद भले भाजपा सोबत जरी लढलं असलं तरी कोणी बी अध्यक्ष चालेल, परंतु फक्त ज्यांच्या बापाचं नाव विजयकुमार गावित आहे ते नाही चालणार.
धन्यवाद. येतो अभी झाकी आहे पिक्चर अभी बाकी असं वक्तव्य जे आहे ते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेलं आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषदेची सुरुवात जी आहे ती म्हटली जाणार आहे आणि कुठलाही अध्यक्ष बसला तरी चालेल, मात्र गावित परिवाराचे अध्यक्ष राहणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ती चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतलेली. जितेंद्र भैसाने, टिप 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.